महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे. पाहू शकता बघा, महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील महत्त्वाची घोषणा केलेली आहे. म्हणजेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन महत्त्वाच्या ज्या काही घोषणा करण्यात आल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी पैशाच्या संदर्भात आहेत, तुम्हाला पैसे मिळण्याच्या संदर्भात आहेत. तर बघा पुढे पाहू शकता, ज्यांचे पैसे आले नाहीत तर त्यांना पैसे कधी मिळतील त्या संदर्भाची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांचे पैसे किती मिळतील त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे. या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे सरकारतर्फे, ती देखील आपण पाहणार आहोत. पुढे बघा, 1,00,000 महिलांना लाभ देण्यात येणार आहे. आता कोणता लाभ आहे तो देखील आपण पाहणार आहोत. 1,00,000 महिलांना हा जो काही लाभ आहे तो देण्यात येणार आहे. पुढे पाहू शकता बघा, ऑनलाईन अर्ज बंद झाले. ऑनलाईन अर्ज बंद झाले, मग अर्ज कसा करायचा आहे त्याची प्रोसेस देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीत, तुमच्या मैत्रिणी असू शकतात किंवा तुमचे नातलग असू शकतात, त्यामुळे तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ पाहणे खूप गरजेचं आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सर्वात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यासाठी चॅनलला सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. महत्त्वाची घोषणा काय करण्यात आली आहे ते देखील आपण पाहूया. ज्यांचे पैसे आले नाही त्यांना कधी मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच 1,00,000 महिलांना लाभ संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, लगेच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. पाहू शकता, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असून नेहमी खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते. पाहू शकता, मुख्यमंत्र्यांप्रमाणे शिवसेनेचे आमदारही लाडक्या बहिणींना भेटणार. तर बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कालच भेट दिलेली होती. ठाणे या ठिकाणी 15 कुटुंबांना त्यांनी जवळपास भेट दिली होती. अशाच पद्धतीने शिवसेनेचे जे आमदार आहेत ते देखील आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकतात. आमदार महोदयांपर्यंत तुमच्या समस्या त्या ठिकाणी सांगा. तुम्हाला पैसे मिळाले नाहीत ते देखील त्यांना सांगा, कारण आमदार महोदय जे आहेत त्यांच्याजवळ अधिकार असतात. ते नक्कीच तुम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी मदत त्या ठिकाणी करू शकणार आहेत. त्यासाठी ज्यावेळेस तुमच्यासोबत आमदार महोदयांची भेट होईल त्यावेळेस त्यांना नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही सांगा. तुमचे पैसे कापले गेलेले ते देखील सांगा. जर पैसे कापले असतील तर कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्हाला लिहून पाठवायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला पैसे मिळाले नाहीत ते देखील तुम्हाला आमदार महोदयांना सांगायचे आहे. नक्कीच तुम्हाला पैसे मिळण्यासाठी त्या ठिकाणी योग्य ती जे काही प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगितली जाईल किंवा तुम्हाला मदत केली जाईल आणि नक्कीच तुम्हाला जे काही पैसे ते मिळण्यासाठीची मदत या ठिकाणी केली जाणार आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस आमदार महोदय भेटतील त्यावेळेस तुम्हाला नक्कीच ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगायचे आहे. किती महिलांना लाभ मिळालेला आहे, तुम्हाला लाभ मिळाला किंवा नाही ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला आमदार महोदय भेटतील त्यावेळेस. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांप्रमाणे शिवसेनेचे आमदारही लाडक्या बहिणींना आता भेटणार आहेत आणि त्यांना देखील त्या ठिकाणी त्या समस्या जाणून घेणार आहेत. तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी सांगू शकता. आता बघा, दुसरी एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी केली होती. ही घोषणा काल झालेली आहे. बघा, जर आपण पाहिले तर काल धुळे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आलेले होते एका कार्यक्रमानिमित्त. तर त्यावेळेस बघा, लाडक्या बहिणींना त्यांनी प्रश्न देखील विचारला होता, किती बहिणींना हा योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांनी हात वर करा असं देखील त्यांनी विचारलं होतं. भरपूर महिलांना लाभ मिळाला होता आणि त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे, ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना आता पैसे मिळणार आहेत. तर बघा, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्या महिलांना आता पैसे मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तारीख देखील मी तुम्हाला पुढे दाखवतो, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत त्याची तारीख देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया एक महत्त्वाची. तर बघा, पुढची माहिती आपण या ठिकाणी पुराव्यासहित पाहतात. दुसरा पुरावा तुमच्यासमोर आहे बघा, 1 कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचवणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी एक मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. ही मोहीम आहे लाडकी बहीण कुटुंब भेट. लाडक्या बहिणींची कुटुंब भेट या ठिकाणी घेतली जात आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कडून ही भेट या ठिकाणी होत आहे. त्यासोबतच आत्ताच मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जसं आमदारही या ठिकाणी भेट घेतील त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींची कुटुंब भेट त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यांच्या ज्या काही अडचणी त्या जाणून घेणार आहेत. योजनेसंदर्भाचे त्या ठिकाणी काही अडचणी आलेल्या आहेत का, लाभ मिळालेला आहे का ते देखील या ठिकाणी जाणून घेणार आहेत. त्यामुळे 1 कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचवण्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा माहिती. तर बघा, पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील. मी आजपासून त्याची सुरुवात केलेली आहे असं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी म्हटलेलं.
बघा, महाराष्ट्रात 1,00,000 शिवसैनिक रोज 15 घरांपर्यंत अशा पद्धतीने 1 कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील. बघा, या ठिकाणी ही जी काही लाडकी बहीण योजना आहे, या लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला किंवा नाही याची या ठिकाणी तपासणी केली जात आहे. म्हणजेच एक मोहीम या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राबवलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत किंवा या मोहिमेअंतर्गत 1 कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन केलं जाईल. तुम्हाला लाभ कशा पद्धतीने मिळू शकतो किंवा काय अडचणी तुम्हाला आलेल्या आहेत त्या जाणून घेतल्या जातील आणि त्या सोडवल्या देखील जातील. तर तुम्हाला ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत ते तुम्ही सांगू शकता. तुमच्या काय अडचणीत पैसे कापले गेलेले तुमच्या अकाउंटमध्ये ते देखील तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला. तर बघा, मंगळवारी ठाण्यामध्ये ह्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी असा विश्वास व्यक्त केलेला होता. त्यानंतर बघा, लेक लाडकी लक्ष्मी, मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना, नंतर बघा मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले. ही योजना 5 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली. 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. बघा, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील. कुटुंबाच्या इतर अडचणी सोडवतील. काही अडचणी असतील तुमच्या दुसऱ्या ज्या काही असतील रेशन कार्ड वगैरेच्या त्या देखील तुम्ही सांगू शकतात. आठवडाभरात 1 कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही. याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की ही श्रेयवादाची लढाई नाही, आम्ही सरकार म्हणून काम करतोय. बघा, आमच्या सरकारला किती गुण देणार असा देखील प्रश्न त्यांनी विचारला होता. मुख्यमंत्री शहरातील 15 घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला. लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे तुम्हाला वाटते का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता. आमच्या सरकारने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्या. या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुमच्या घरी आलो आहोत. तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या. आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींना विचारला. यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार असं या महिलांनी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं होतं. आता बघा पुढचे अपडेट त्यासोबतच पाहू शकता. बघा, त्यांच्या ऑफिशियल अगोदरचं ट्विटर आताचं एक्स अकाउंटवर देखील त्यांनी माहिती दिली. संपूर्ण माहिती आपण खरी पुराव्यासहित आणि ऑफिशियली माहिती देत असतो. पाहू शकता बघा, एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शासन आपल्या दारी. बघा, हॅशटॅग शिवसेना घेऊन आली आहे आपल्या दारी घरी. पाहू शकता बघा, शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ आज ठाणे शहरातून करण्यात आला. या अभियानांतर्गत मी स्वतः 15 कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतलेले आहे. पाहू शकता बघा, यावेळी जर आपण पाहिले तर कुटुंबाच्या भेटी घेताना माननीय मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे या ठिकाणी त्यांनी जवळपास 15 कुटुंबाची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या ज्या काय अडचणी त्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. काय काय तुम्हाला अडचणी आलेल्या, तुम्हाला योजनेचा लाभ मिळालेला आहे किंवा नाही, अशा पद्धतीच्या ज्या काय अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण माहिती आपण खरी ऑफिशियली देत असतो. पाहू शकता, जर तुम्हाला हवं तर तुम्ही त्यांचं एक्स अकाउंट देखील ट्विट त्या ठिकाणी जे काही ट्विट आहे अगोदरचं ट्विट आताचं एक्स अकाउंट देखील त्यांचं चेक करू शकता. त्यावर त्यांनी ही माहिती दिलेली आहे. आता आपण पुढचे अपडेट पाहूया. बघा, पुढची अपडेट अशा पद्धतीची, योजनेची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया बंद. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संबंधित एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला या योजनेसाठी कोणीही घरबसल्या अर्ज करू शकत होते किंवा सेतू केंद्रात जाऊन अर्ज करू शकले असते, पण या योजनेच्या माध्यमातून घोटाळा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करायचे असतील तर तुम्हाला डायरेक्टली अंगणवाडी सेविकांकडे जावं लागेल आणि त्यांच्या मार्फतच तुम्हाला अर्ज जो आहे तो करावा लागणार आहे. भरपूर महिला आहेत, त्या महिला कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात सर आमचे अर्ज बाकी आहेत, आमचा अर्ज होत नाही. तर तुम्हाला सरळ आता अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे, तेथूनच तुमचा अर्ज होईल. ठीक आहे. आणि त्यासोबतच जर तुमच्याकडनं पैसे मागितले जात असतील तर पैसे द्यायचे नाही आहेत. सरकारने सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविकांना 50 रुपये प्रत्येक फॉर्म अशानुसार त्या ठिकाणी पैसे जे ते सरकार देणार आहे. त्यामुळे तुम्ही पैसे देऊ नका, सरळ त्यांच्याकडे जा, तुमचा अर्ज भरून देऊन टाका, तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरून घेतला जाणार आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण खरी माहिती, ऑफिशियल माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.